त्या फार मला महत्त्वाच्या वाटतात. सर, आपण त्या मुद्द्यावरती येऊच, पण आधी तुम्ही जो उल्लेख केलात की मागणी आधारित आधी कामं असायची. बरोबर. आता 4 महत्त्वाच्या क्षेत्रांवरती लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामध्ये जलसंवर्धन असेल, पायाभूत सुविधा आहेत, उपजीविकांच्या सुविधा आहेत आणि हवामानाचं संरक्षण. तर या कामांवरती भर देण्यामागे सरकारची काय भूमिका वाटते तुम्हाला? मागील ते तुम्ही जे म्हणालात की काम काढायचं, हा एक वाक्प्रचार महाराष्ट्रात सुद्धा होता की दुष्काळी कामं काढली आहेत आणि मग दुष्काळी कामं काढली आहेत तर त्याला रोजगार द्यायचा. त्या दुष्काळी कामांचा एकूण सगळ्या नियोजनामध्ये काय वाटा आहे, त्यांचं स्थान काय आहे, त्यांचं कॉन्ट्रिब्युशन पुढच्या एकूण विकासाच्या चित्रामध्ये काय आहे, याचा विचार तितकासा शास्त्रीयदृष्ट्या व्हायचा नाही. आता काय होणार आहे की भारतापुढे आज आपल्याला जाणवत नसलं तरी पाण्याचं संकट हे जास्त वेगाने वाढत जाणार आहे. म्हणजे जलसंधारणाचं काम हे केवळ पारंपरिक आणि परंपरागत पद्धतीनं न होता आधुनिक दृष्टी ठेवून आधुनिक तंत्रज्ञान वापरून देशभर जलसंधारणाचं काम करावं लागणार आहे. त्याच्यातला हवामानाचा जो उल्लेख आहे तो हवामानाचा उल्लेख थेट वृक्षारोपणाशी आणि आपलं ज्याला आपण ग्रीन कव्हर असं म्हणतो, त्या भारतातलं जे ग्रीन कव्हर आहे ते टिकवणं आणि वाढवणं आणि त्याची गुणवत्ता वाढवणं आणि गुणवत्ता राखणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे उद्या या योजनेमधून जर देशभरामध्ये वृक्षारोपण झालं किंवा त्याची वनांची जोपासना चांगल्या प्रकारे झाली तर ते महत्त्वाचं ठरणार आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की या 2 गोष्टींशिवाय सुद्धा ज्या पायाभूत सुविधांमध्ये मुख्यतः रस्ते येतात किंवा वाहतुकीची इतर साधनं येतात आणि तसंच मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये होणारी जी सार्वजनिक बांधकामं आहेत ती सुद्धा म्हणजे उदाहरणार्थ शाळा चांगल्या बांधल्या जाणं, चांगली वसतिगृह बांधली जाणं, त्याच्यानंतर धान्यांसाठी चांगली उत्तम गोदामं बांधली जाणं, अशा प्रकारे यातून सगळ्यातून पायाभूत सुविधा उभ्या राहतात ना. तर या सगळ्या पायाभूत सुविधा उभ्या राहण्यामध्ये सुद्धा जर या योजनेचा उपयोग झाला तर मला महत्त्वाचं वाटतो. याच्यामध्ये त्यांनी 3 प्रकार आहेत. म्हणजे अकुशल कामगार असतात, काही अर्धकुशल कामगार असतात आणि कुशल कामगार असतात. कधी कधी काय होतं की कुशल आणि अर्धकुशल कामगारांना सुद्धा पुरेसं वेतन मिळत नाही किंवा रोजगार पुरेसा मिळत नाहीत. अशा प्रकारचे जर कुशल आणि अर्धकुशल कामगार जर या योजनेमध्ये आले तर त्यांचा अधिक चांगल्या प्रकारे अधिक कल्पकपणे उपयोग करून घेता येईल. इतकंच नाही तर या कामामध्ये या योजनेमध्ये जर अकुशल कामगार आले तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य शिकवता येतील. म्हणजे आता समजा एखादा अकुशल कामगार आला आणि तो जलसंधारणाच्या कामावर आला किंवा वनाच्छादनाच्या कामावरती आला तर तिथे त्याला कामावरतीच अनेक प्रकारचं वेगळं प्रशिक्षण मिळू शकतं. तो अर्धकुशल होऊ शकतो, पुढे कुशल होऊ शकतो. म्हणजे त्याची एका प्रकारे गुणवत्ता वाढू शकते. त्यामुळे या योजनेचा जितका व्यापक विचार आणि जितकी व्यापक अंमलबजावणी करता येईल तितका त्याचा भारताच्या पुढच्या, ज्याला त्यांनी विकसित भारत असं सरकारने त्याच्यात म्हटलंच आहे, तर विकसित भारताचं स्वप्न साकार करताना आपल्याला ग्रामीण भारत हा दुर्लक्षून चालणार नाही आणि ग्रामीण भागातला रोजगार दुर्लक्षून चालणार नाही. ही जी एक अत्यंत कळीची दृष्टी होती ती सरकारने या योजनेतून आणली आहे. आणि एका अर्थाने शहरी विकास आणि औद्योगिक विकास यांचा समन्वय किंवा समतोल साधण्यासाठी जे आवश्यक होतं ते ग्रामीण विकासाचं पाऊल या निमित्ताने मला असं वाटतं टाकलं गेलं. एकूण कौशल्यावरती जसं भर दिलाय तसं मगाशी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की